लेफ्ट इंडिकेटर देऊन लेफ्ट साईडला गाडी ठेवली आहे. आपण लटकन घेतलेला आहे. आता इथून पुढे आपल्याला 450 मीटर स्ट्रेट जायचं आहे. अराउंडिंग 450 मीटर 400 स्ट्रेट जायचं आहे. ऍक्च्युली तो तिथे मंदिर, बालाजीचं मंदिर आहे, ते खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला अशी मजेदार गोष्ट सांगतो की ती बालाजीच्या मंदिरला जाताना एक डोंगर लागतो. छोटा डोंगर आहे, डोंगर इन छोटा दगड आहे मोठा, तो त्याच्यावर ते मंदिर आहे. आणि तिथे ते डोंगर चढताना ना स्टार्टिंगला 2-3 मंदिर अजून आहेत, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. ओके, आता आपल्याला राईट घ्यायचा आहे. हा राईट मारला आपण. ओमकार बिल्डिंगच्या इथून राईट घेतलेला. राईट घेतल्यानंतर थोडं आपल्याला एक 80 मीटर्स म्हणजे 100 मीटर्स थोडं पुढे जायचं आहे. इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला बोर्ड्स पण लावलेले तुम्ही बघताय. सीवूड स्टेशन, करावे गाव, बालाजी मंदिर. बालाजी मंदिरचा स्पेशली आलं कधी बोर्ड जो आहे ना, हा गेल्यानंतरच तुम्हाला हा लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. ओके, आता पुन्हा इथे बघा बोर्ड लावला, बालाजी कलश रचना अपार्टमेंट दारिद्र्यचा बालाजी कलश सर. आणि आता तुम्ही पाहू शकता त्या डोंगराची मी बोलत होतो, चर्चा करत होतो, तोच डोंगर आता इथे सुरू झालेला आहे. कुठला डोंगर आहे? इथे पण ग्रीनरी. वाशी, पनवेल कुठेही जा तुम्हाला ग्रीनरीच मिळेल. आता आपण वर चढणार आहोत. आता बघल्यावर वाटतं एकदम छोट्या. हा ब्रिज नवीन बनवलेला आहे, कारण हा लास्ट टाइम मी जेव्हा आलो तेव्हा ब्रिज नव्हता. ब्रिज नवीन बनवलेला. ओके, हे लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता एक चर्च आहे इथे स्टार्टिंगला. लेफ्ट साईडला चर्च आहे व्हाईट कलरचं, असं चर्च आहे. आणि त्याच्या बाजूला श्री नारायण मंदिर बघून एक पुन्हा गुरुद्वारी आहे. लेफ्ट साईडला गुरुद्वारच्या बरोबर बाजूला, म्हणजे पहिल्या चर्च गेलं, मग गुरुद्वार, आणि आता ब्रह्मस्थानम मंदिर, म्हणजे ब्रह्मस्थानमचं पण मंदिर आहे. त्याच्यानंतर स्वामीनारायण मंदिर आहे. स्वामीनारायण मंदिरानंतर आपण एक्झॅक्ट लोकेशनला आता पोचणार आहोत. लेफ्ट साईडला तुम्हाला जो कळत दिसत आहे ते तिरुपती बालाजी मंदिर आहे. आपण बालाजी मंदिरला आलेलो आहोत. पाहू शकता आपण आता इथे पोचलेलो आहोत. हा गेट आहे मेन. आणि इथे बरीचशी जागा पण आहे, तुम्ही पाहू शकता बाईक पार्किंगला वगैरे. इथे तुम्ही बाईक तुमची लावू. नाहीच काही रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी मंदिराच्या आत जाऊ नाही शकलो. तुम्ही पाहू शकता आतमधून मंदिर खूप सुंदर आहे. आणि सुंदर असून पण बरेचसे त्याच्यामध्ये आतमध्ये देवी देवतांचे मंदिर आहेत, नवग्रह वगैरे. तर खूप सुंदर आहे. मी बोलण्याच्या भाषेमध्ये नाही सांगू शकत. एकदा तुम्ही व्हिजिट करा, तुम्हालाही आवडेल.